शिक्षक आणि शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी आता टी परीक्षा जी आहे ती कंपल्सरी करण्यात आलेली आहे. आता यावरती शिक्षकांची भूमिका काय आहे, शिक्षक संघटनेची नेमकी मागणी काय आहे, या संदर्भात काही शिक्षक आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. तर काय सांगा, कंपल्सरी जी आहे ती टी परीक्षा करण्यात आलेली आहे. टीईटीच्या संदर्भात अख्ख्या भारत देशामध्ये एक शिक्षकांमध्ये एक भीतीचं वातावरण म्हणण्यापेक्षा एक आपल्या अन्यकारक भूमिका लादली गेली आहे. या संदर्भात सर्व शिक्षकांमध्ये एक वातावरण निर्माण झालेलं आहे. टीईटीच्या संदर्भात जर आपण विचार केला तर आपल्याला या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार आपण सांगू इच्छितो की आम्ही न्यायालयाचा आदरच करतो. परंतु जर आपण अशा पद्धतीच्या परीक्षा आमच्यावर लादल्या, आता तुम्ही विचार करा की सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे त्या निकालामध्ये पान नंबर 217 आणि त्यामध्ये सांगितलं आहे की RT ॲक्ट लागू होण्याच्या आधीपासून जे शिक्षक नियुक्त आहेत त्या शिक्षकांना सुद्धा टीईटी द्यायची. मग तुम्ही विचार करा, 25-30 वर्ष शिक्षकांनी शिक्षक ज्ञानदानाचं काम केलंय आणि या ज्ञानदानाच्या कामानंतर शिक्षकांना विविध अशैक्षणिक कामं देखील आहेत आणि ह्या सर्व व्याप सांभाळून टीईटी सारखी अशी परीक्षा देणं आणि शिक्षकांना यामध्ये पात्र आहात का नाही तुम्ही हे दाखवणं, याचा अट्टहास चालू आहे. आणि शिक्षकांना या परीक्षा देण्याबद्दल काही भूमिका किंवा त्याबद्दल दुमत नाही, परंतु शिक्षण व्यवस्थाच का, शिक्षकच का, प्रत्येकाला प्रत्येक वेळी शिक्षकालाच का अग्निपरीक्षेतून जावं लागते. काही जरी काम आलं तर शिक्षक पुढे, काही जरी करायचं झालं शिक्षक पुढे, असं चालणार नाही. आम्ही हे देशव्यापी आंदोलन उभं करणार आहोत भविष्य काळात. पदोन्नती जरी घ्यायची असली तरी ती परीक्षा जी आहे ती कंपल्सरी द्यावी लागणार टी. तर त्यावरती तुमची काय मागणी आहे? पदोन्नतीसाठी आतापर्यंत ज्या पद्धतीने या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आले आणि त्या पद्धतीने पदोन्नती देण्यात आली, त्या पद्धतीनेच या ठिकाणी आपण यापुढेही कंटिन्यू करायला पाहिजे. कारण पाठीमागच्या ज्या शिक्षकांची भूमिका होती, तर ते ज्या पद्धतीने त्यांना पदोन्नती देण्यात आली, ज्या पद्धतीने त्यांना पूर्ण करून घेण्यात आलं संपूर्ण कार्यभाग त्यांचा कालावधी, तोच या ठिकाणी नियम संपूर्ण या नागरिकांमध्ये किंवा संपूर्ण शिक्षकांमध्ये असावा. कारण आतापर्यंत एकाला एक नियम आणि दुसऱ्याला दुसरा नियम, तर या सगळ्या गोष्टी मग असं जर करायचं असेल तर मग सगळ्यांना या पाठीमागच्या लोकांना पण पुन्हा एकदा हे करायला लावावं लागेल, आपल्याला त्यांना सुद्धा टीईटी द्यावा लागेल. पुन्हा आपण आता सर म्हणले की आतापर्यंत ज्या काही संपूर्ण इतर ज्या काही व्यवस्था आहेत, म्हणजे बाकीचे डॉक्टर असतील, इंजिनियर असतील किंवा आणखीन काही सेवा असतील, त्यांना जर आता म्हणलं आपण की पुन्हा एकदा तुम्ही काय करा, MPSC द्या, UPSC द्या किंवा तुमची टेट द्या, सेट द्या, तर ते लोक आता पुन्हा द्यायला तयार होतील का? आणि ते देण्यासाठी त्यांची संपूर्ण मानसिक अवस्था असेल का? आज जर डॉक्टरांनी पुन्हा एंट्रन्स द्यायची ठरवली तर तो पेशंट कुठं जाईल? अगदी तीच परिस्थिती या ठिकाणी विद्यार्थी आणि शिक्षकावर कोसळणार आहे. कारण ज्यावेळेस शिक्षक अभ्यास करायला थांबतील त्यावेळेस या ठिकाणी त्या विद्यार्थ्याकडे दुर्लक्ष झाल्याशिवाय राहणार नाही. आता सर म्हणले की संपूर्ण अशैक्षणिक कामाचा जो काही बोज आहे तो संपूर्ण बोज तर आहेच लावलेला, त्याच्यासाठी वेगळी व्यवस्था शासनाने करायला हवी होती आणि करायला पाहिजे. यापुढील कालावधीमध्ये एवढे म्हणजे सुशिक्षित तरुण आहेत, त्यांना काम लागतंय, परंतु त्या ठिकाणी काम दिलं जात नाही, त्यांना नोकरी उपलब्ध होत नाही. त्यांना जर स्पेशल या कामावर नियुक्त केलं आणि त्यांना पगार दिला तर संपूर्ण पिढी कामाला येईल, संपूर्ण तरुणांना या ठिकाणी रोजगार प्राप्त होईल. परंतु त्या पद्धतीची न्याय भूमिका जर घेतली तर, आणि या शिक्षक या ठिकाणी संपूर्ण आपलं काम या ठिकाणी प्रामाणिकपणे चोखपणे करतोय, तर तो एक काम त्यांना करू द्यावं आणि हे संपूर्ण विद्यार्थी घडू द्यावेत, हीच आमची अपेक्षा आहे. जर असं झालं नाही तर आमच्या संपूर्ण शिक्षक संघटना ॲग्रेसिव्ह होतील आणि आम्ही देखील आमचं या ठिकाणी एक बळ दाखवून आमची ताकद उभा करून ठेवल्याशिवाय राहणार नाहीत. तुमची काय भूमिका असणार आहे शेवट, म्हणजे जर सरकारने मागणी मान्य केली नाही तर काय भूमिका आहे? शेवटी शिक्षकांना जर शासनाने म्हणजे आमच्या मागण्या जर मान्य नाही केल्या तर रस्त्यावर उतरावं लागेल. बाकीच्यांना वेगळा न्याय आणि शिक्षकांना वेगळा न्याय. शिक्षकांचं काम काय? फक्त मुलं घडवणे किंवा मुलांना शिकवणे हे शिक्षकांचं काम आहे. शिक्षकांचं काम बाकीचे BLO म्हणा किंवा बाकीचे XYZ जे कामं देतात वेगवेगळ्या प्रकारचे, ते कामं करणं हे शिक्षकांचं काम नाही. आणि टीईटी लावणं, बाकीचे आता एखादा IAS अधिकारी आहे, त्याला परत सांगितलं तू IAS होण्याची जर परीक्षा दिली तर तो IAS अधिकारी परीक्षा देणार नाही. मग जर IAS अधिकारी देणार नसेल, एखादा तहसीलदार देणार नसेल, मग शिक्षकांनी का द्यावी?
हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. याच्यावर शासनाने गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. तर निश्चितच येत्या काळात जर शासनाने गांभीर्याने विचार केला नाही तर रस्त्यावरून उतरून लढाई करू असे जे आहे ती भूमिका शिक्षकांनी घेतलेली आहे. कॅमेरा ओपन वन कसं कुणाल जायकर, TV9 मराठी, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.